हे गाइस, दिस इज अनिश. आणि आज आपण बोलते का जबरदस्त टॉपिकवर. आणि या टॉपिकवर जर का आपण बोलत असू तर याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी, तुमचे इमोशन्स आणि तुमचे जे एफर्ट असणार आहेत त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता, राईट. आणि या तीन गोष्टींवर जेव्हा आपल्या लाईफमध्ये कंट्रोल असतो तेव्हा आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या सॉर्ट आउट होतात. तर बऱ्याचदा असं होतं ना की आपला प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, प्रत्येक दिवसाची प्रोडक्टिव्हिटी लेवल ही सारखी नसते, राईट. प्रत्येक वेळी आपल्याला सेम आउटपुट मिळेलच असं नसतं. आणि बऱ्याचदा आपल्या लाईफमध्ये असे निगेटिव्ह मुवमेंट येत असतात जनरली, राईट. असं जर का आपल्या हातामध्ये एखादी जर का सुपर पॉवर असेल की यार डेफिनेटली जर का आजचा दिवस माझा खराब असेल तर मी स्वतःला अशा एका फॅक्टरी रिसेट सेटिंगवर सेट करेन आणि बेस्ट आउटपुट सेटिंगवर येईल आणि ते ॲक्शन घेऊन एक्झिक्यूट करेन. आणि डेफिनेटली तुम्ही तुमच्या इमोशन्सना कंट्रोल केलेला असाल, राईट. आजच्या व्हिडिओचा टॉपिकच हा आहे की तुम्ही स्वतःबद्दल कसं फील करता, हाऊ डू यू फील अबाउट युअर सेल्फ, राईट. कारण की इतरांपेक्षा जेवढं तुम्ही स्वतःला समजता ना तेवढं तुम्ही बाहेरच्या जगात आणि स्वतःलाही देखील तुम्ही एक नेक्स्ट लेवलवर घेऊन जाता, राईट. आजच्या व्हिडिओच्या टॉपिकमुळं तुमच्या लाईफमधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा सॉर्ट आउट होणार आहेत, जसं की डेफिनेटली तुम्ही तुमचा जो आउटपुट असणार आहे तो नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकता तुम्ही स्वतःला फॅक्टरी रिसेट करून. सो माझ्या 4 पॉईंट मी आज काढलेले आहेत, ते डेफिनेटली तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतील. सो बिफोर वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. लाईफ इज लाईक अ टॉर्च. कारण की यार आपल्या लाईफमध्ये जर का मी म्हणतो, मी लाईफला देखील असं बघतो की यार आपली जी टॉर्च असते, जेव्हा तुम्ही एखाद्या टॉर्चला घेता, अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही असाल, डेफिनेटली तुम्ही ज्या साईडला त्याला स्पॉट कराल त्या तिथल्या गोष्टी तुम्हाला दिसायला सुरू होतील. जर का तुम्ही छताकडे गेला तर छत दिसेल, खाली जमिनीकडे गेला तर जमीन दिसणार आहे, एखाद्या वाईट गोष्टीकडे केला तर ती वाईट गोष्ट दिसणार, एखाद्या चांगल्या गोष्टीकडे केला तर ती चांगली गोष्ट दिसणार आहे. लाईफमध्ये तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता ना ती गोष्ट मोठी व्हायला सुरू होते. ऑन द स्पॉट तुम्हाला ती मोठी झाली दिसणार नाही, बट लॉंग टाइम मध्ये इव्हेंच्युअली ती मोठी होत जाते. सो डेफिनेटली यार तुम्ही जर का चांगल्या गोष्टींवर डेफिनेटली जर का फोकस केला, प्रॉब्लेमवर जर का फोकस करत असाल तुम्हाला प्रॉब्लेमच दिसणार आहे. जर का तुम्ही त्यांच्या सॉल्युशनवर फोकस केला तर सॉल्युशन एक्झिक्यूट व्हायला देखील स्टार्ट होतं. पण जनरली बऱ्याचशा लोकांचं कसं असतं, ते आपल्या प्रॉब्लेमवरच फोकस होतात आणि तिथंच ते स्टिक होतात. आपल्याला ते तसं करायचं नाही, राईट. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम कशी असते, जर का तुमचे प्रॉब्लेम्सच लाईफमधले एंड झाले ना तुमची लाईफ उरणार नाही, राईट. आपल्याला असं असतं की यार आज आता प्रॉब्लेम होला, आपल्याला सगळी कम्फर्टेबल लाईफ जगायची असते. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला डेफिनेटली प्रॉब्लेम असणं गरजेचं आहे आणि प्रॉब्लेम असणं चांगलं आहे यार. जेवढे तुम्ही प्रॉब्लेम मोठे सॉल्व्ह करता तुमची व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट तेवढीच वाढत जाते, राईट. सो पुढचा पॉइंट हा डेफिनेटली यार खूप खूप महत्वाचा आहे यार. नो युअर रियालिटी अँड बी हायपर ऍक्टिव्ह. यार बऱ्याचशा लोकांचं असं असतं की यार सोशल मीडियावर कसं असतं, सोशल मीडियावर सगळेजण आपल्या बेस्ट ऑफ द बेस्ट मुवमेंट शेअर करत असतात. कोण आपल्या लाईफचं फेल्युअर, आपला लोएस्ट पॉइंट कधी शेअर करत नाही, राईट. आणि आपण काय करतो यार, आपण त्याला बघतो, जो आपण इन्फ्लुएन्सर आहे त्याला बघालोय आणि आपण असं बघत असतो, अच्छा हा तर फिरायला आहे, याची एवढी लाईफ सिम्पल आहे, एवढं एन्जॉय कसं काय करू शकतो. तर मला अजून माझा एक्झाम क्लिअर होईना झाले, माझे 4 बॅकलॉग आहेत आणि त्यातून मला अजून पास व्हायचं आहे. तिथून पुढं मला अर्निंग वगैरे सगळं मोठं फ्युचर ते आहेच आहे अचीव करायचं. बट हा एवढ्या यंग एजमध्ये एवढं कसं काय इन्फ्लुएन्स मारू शकतो यार. एकतर तुम्हाला त्याचे एफर्ट्स काय आहेत, तो कशा ऑर्गॅनिक मेथडनं पुढे आलाय का इनऑर्गॅनिक ते पण माहित नसतं. आणि आपण प्रेडिक्ट करायला, आपण कम्पेअर करायला स्टार्ट करतो आणि आपण लेझी व्हायला स्टार्ट करतो. अरे यार त्यानं एवढं केलं, मला जमेल का नाही. यार कसं असतं, आपली रियालिटी म्हणजे ही आपली बॉडी, राईट, आणि तुमचा ब्रेन. याच्या पुढे तुमची रियालिटी काय नाही. तुम्ही जे स्वतःशी बोलता यार, म्हणजे स्वतःला सबकॉन्शियसला फीड करत त्यानुसार तुमचे ऍक्शन्स व्हायला सुरू करतात. सो ऍक्टिव्ह यार. एक लोक अशी असतात की आपण म्हणतो ना, काय यार डल माणूस आहे, याला काय म्हणजे याच्याकडे बघून किती वाईट वाटते, कंटाळा येते. आणि त्याच्याच जागी एक लोक असतात की बाउन्सिंग स्टेटमध्ये असतात यार.
राईट. आता एखादा रूम मध्ये व्यक्ती येतानाच कसं काय काय बरं आहे का असं सगळं म्हणजे बाउन्सिंग स्टेटमध्ये, त्याला कोणी काय सांगितले काम करायचं, काय काम आहे सांगा, एका नाही दोन सांगा. राईट. हा माइंडसेट तुमचा येणं गरजेचं आहे, हे तुमचं मोशन हे असणं गरजेचं आहे. राईट. तुम्ही म्हणजे आता बघा 2 पॉइंट करा तुम्ही. एक हा व्हिडिओ आता तुम्ही बघताय तो चेअरवर बसून बघा, आणि एक चालत बघा. डेफिनेटली दोन्ही केसमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी लेवलची व्हॅरिएशन्स असणार. जे तुम्ही चालत बघता डेफिनेटली त्याची कारण की तुमचे जे हार्मोन्स आहेत ते हायपर ऍक्टिव्ह झालेले आहेत, ऍक्टिव्हेट झालेले आहेत. राईट. या व्हिडिओचा टॉपिक जर का तुम्ही बघितला तर आहे हाऊ डू यू फील अबाउट युअर्स. तुम्ही स्वतःशी फील कधी करता, कसं करता आणि काय करता. हे कसं कळतं जेव्हा तुम्ही स्वतःची सेल्फ टॉक करताय. आता बरेच लोक म्हणजे सेल्फ टॉक हे आणि असते हे खुळेपणा आहे, म्हणजे काय स्वतःशीच काय बोलायचं, इथं एकटं बसून कंटाळा येतो. राईट. यार तसं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी ऍटलिस्ट जरी काय न बोलता तुमचा माइंड एक नाही 1000 विचार करत असतो, ते पण देखील तुमचं सेल्फ टॉकच असतं. ओरली बोलता तर त्याचा आणि डबल इम्पॅक्ट पडतो, पण जरी तुम्ही बोलत नसला तरी तुमचा माइंड हा हायपर ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असतोच असतो. आणि बऱ्याचदा असं होतंय की आपण बोलताना स्वतःलाच निगेटिव्हिटी न फीड करायला स्टार्ट करतो. कारण की जसं तुम्ही सेल्फ टॉक करता ना, तुम्ही स्वतःच्या सेल्फ टॉक करता ते करता, बट ते तुम्ही सुद्धा सबकॉन्शियसला पण ट्रेन करत असता. आणि कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, आणि या दोन्ही माइंडचा सगळ्यात आपल्या डेली लाईफमध्ये यूज होत असतो. तुम्ही जे डिसिजन्स घेता यार कॉन्शियसली, ते कॉन्शियस माइंड तुमचं कंट्रोल करत असतो. ऑन द अदर साईड जे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ज्या गोष्टी घेऊन येतात, किंवा गावात जरी जात असला तरी गाडीवर आपण 2 मिनिटात जाऊन काय असेल ते वस्तू घेऊन येतो, ह्या ज्या गोष्टी असतात त्या सबकॉन्शियसली आपण आपला माइंड कंट्रोल करत असतो. हा जेव्हा सबकॉन्शियस माइंड तुम्ही त्याला फीड करायला स्टार्ट करताना तुमचे ऍक्शन्स त्या पद्धतीने व्हायला स्टार्ट होतो. तुमची जी फॅक्टरी रिसेट सेटिंग असते ना बेस्ट आउटपुटला, ही या ऍक्शन्सनी एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होते. भले तुमचा दिवस कसाही रॅन्डमली कसाही गेलेला असेल, निगेटिव्ह दिवस असेल, पण तुम्ही जर का तुमच्या माइंडला त्या लेवलने ट्रेन केलेला असाल ना यार, सर्टनली तुम्ही या प्रोसेसला फॉलो करू शकता. आणि डेफिनेटली तुम्हाला तुमचे रिझल्ट्स आजपासूनचे व्हायला स्टार्ट होतील. लास्ट स्टेप बट नॉट लिस्ट, ती म्हणजे टेक हायपर ऍक्शन्स. ऍक्शन्स म्हणजे काय, तुम्ही जर का तुम्हाला आपल्या जे ड्रीम्स असतील ना त्यांना जर का तुम्हाला रियालिटीमध्ये कन्फर्म चेकबॉक्स करायचं असेल की तुम्हाला हे पण झालं, डेफिनेटली तुम्हाला ऍक्शन टेकर होणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात की डे ड्रीमिंग करत असतात की मी हे करेन, मी ते करेन, मला हे मिळेल, ते मिळेल, मी उद्या त्याच्यासोबत ते करत असेल. बट यार कन्फर्मेशन कधी होते यार, जेव्हा तुम्ही आज ऍक्शन स्टार्ट करता. ती छोटे छोटे चेकबॉक्स असतात यार. तुमचा एक पर्टिक्युलर गोल जरी असला ना तर डायरेक्ट असा टिक कधीच होत नाही. त्याचे छोटे छोटे चेकबॉक्स असतात छोटे, की डे 1ला तुम्ही हे केलं का नाही, तुम्ही डे 1ला ऍटलीस्ट स्टार्ट केलं का नाही, डे 1ला समजा एक पुस्तक वाचत होतं ते वाचलं का नाही, एक नसेल पण त्यातली काही फ्यू पेजेस वाचलेत का नाही. ही अशी छोटी छोटी असतात यार, आणि ते आपण कधीच अचीव करत. राईट. आजच्या व्हिडिओच्या एंडला मी एवढंच म्हणेन यार की जेव्हा तुम्ही यार तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटीला फेस करता, तुम्हाला काय करायचं, तुमच्या बेस्ट सेटिंगवर सेट व्हायचं आहे आणि तिथून तुम्हाला ऍक्शन घेऊन ती गोष्ट अचीव करायची. यार ह्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला जर काही एनर्जी तुमची बघितला तर तुमची नेक्स्ट लेवल जाणार. कारण की तुमचा दिवस भले कसा गेलेला असो, पण ऍक्शन्स तुम्ही जर का फॅक्टरी रिसेटवर जाऊन घेतला असेल, डेफिनेटली तुम्ही सक्सेस अचीव कराल. सो टिल द टाइम, लव्ह यू ऑल, टेक केअर, नमस्ते.